हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपावली भंडारी स्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे विनायक चतुर्थी. तर विनायक चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विनायक चतुर्थीप्रमाणेच आज जे आहे तर आज आहे दुर्वा गणपती व्रत. तर हे व्रत जे आहे तर ते वर्षातून एकदाच येत असतं. या दिवशी बाप्पांना आपण कुठल्याही गोष्टी आपल्या संकल्पयुक्त जर करून मागितल्या ना, तर त्या नक्की पूर्ण होतात. बाप्पा नक्की पूर्ण करतात. तर त्यासाठी वर्षातून एकदा हे व्रत असतं, तर हे सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर मला देखील आज उपवास आहे, तर मी देखील हे व्रत करणार आहे. आणि अजून एक दुःखद गोष्ट अशी नाही, की आमच्या कॉलनीमध्ये एक आजोबा राहत होते, म्हणजे काका काकू दोघं. त्यांचं काही फारसं काही एवढं वय नव्हतं, पण काहीतरी आजारी होते 2-3 दिवसापासून, तर ते वारलेत आज. आणि यांना आता जे आहे तर तिकडेच जायचे. त्यांचे शोकविधी जो आहे तर तो तिकडे आहे, तर तिकडेच जाणार आहे ते आता. तर ऑफिसवरून आलेत. आणि अजून एक म्हणजे अजूनही मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेलाच नाही. माझा एक काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे डॉक्युमेंटचे. अजून देखील आधी वेबसाईट हँग होती वगैरे. आणि आता वेगळंच काहीतरी, आता पासबुकच सापडत नाही माझं, आणि त्याच्याशिवाय तो होणारच नाही. तर आता पटकन आता उद्या परत आज तर काही वेळ नाही आहे उपवास वगैरे असल्यामुळे. तर उद्या आता जावं लागेल, उद्या बँकेमध्ये जाऊन, आणि उद्या तेवढं काम करावं लागेल मला. आता इतकं टेन्शन आलंय ना, असं वाटतंय भरूच नाही फॉर्म. कारण काही ना काही सुरूच आहे. माझं पहिले आधार कार्डचा प्रॉब्लेम होता, नंतर हा प्रॉब्लेम. तर असं वाटतंय की जाऊ द्या. पण मग तरी पण असं वाटतंय की सगळ्यांना जर का 1,500 हजार आले आणि मला नाही, तर परत कसं तरी वाटेल ना. साहजिक गोष्ट आहे म्हणा, सगळे आपल्या फ्रेंड्सला आले आणि आपल्याला नाही आले, तर आपल्याला वेगळंच वाटतं. तर मला पण भरायचा आहे फॉर्म. आता बघू. आता आज तर काही जमणार नाही, कारण घरामध्ये पूजा वगैरे करायची बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळे काही जमणार नाही. आणि आता काय झालं माहिती का, विधीतली ना सोफ्यावर आहे ना चहा सांडून ठेवला. आणि चहा सांडला, त्याचे पप्पा रागवले ना, ते हे कशी नाटक चालू आहे सगळं. काय केलं विधू तू? काय केलं? हा, काय केलं? इथे इथे चहा कोणी सांडला? कोणी सांडला चहा? पप्पा रागवले का तुला? पप्पा रागवले? पप्पा रागवले? ते रागवले होते ना, तरी हसणं चालू होतं त्याचं. ती तिकडं या इकडे आहे ना, समोर टेडी टाकला आणि त्याच्यावर बसून त्यांना आहे ना त्याची नक्कल करत होता, उडवत होता मस्त. आणि इथं सोफ्यावर आहे ना पूर्ण चहा वगैरे सांडून ठेवला, पण बिलकुल घाबरत नाही विधी. बिलकुल घाबरत नाही. त्याला माहिती पप्पा कुठं कुठं रागवतं म्हणून त्याला, त्याच्यामुळे तो घाबरत नाही अजिबात. तर चला आता पटकन जे आहे तर घरातले कामं वगैरे करून घेते, आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तर आज आहे श्रावणामध्ये येणारी पहिली विनायक चतुर्थी. तर आजची विनायक चतुर्थी जी श्रावणामध्ये येत असते ना, तर त्या दिवशी जे आहे तर दुर्वा गणपती हे व्रत केलं जातं. हे व्रत जे आहे ना, तर ते वर्षातून एकदाच येत असतं. तर दर वर्षातून एकदा हे व्रत येत असल्यामुळे ना, सर्वांनीच संकल्पयुक्त हे व्रत केले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला माहिती असेल की गणपती बाप्पा हे अ, सगळ्यांचे म्हणजे सगळ्यात मोठे विघ्नहर्ता आहेत. ते सगळ्यांचेच दुःख जे आहेत तर ते कमी करतात, आणि आपली जी काही इच्छा असेल तर ते पूर्ण करतात. तर त्यासाठी ज्यांना काही संकल्पयुक्त काही जर करायचं असेल, ज्यांच्या काही मनोकामना वगैरे पूर्ण करून घ्यायच्या असेल, तर त्यासाठी दुर्वा गणपती हे व्रत जे आहे तर हे वर्षातून एकदाच श्रावणामध्ये येतं. तर ते व्रत आपण केलंच पाहिजे. तर त्यासाठी जे आहे तर मी देखील हे व्रत केलेलं होतं. तर त्याची अगदी साधी आणि सोपी मांडणी आहे, तर तीच तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर तुम्ही चौरंगावर बघू शकता, मी एक पाट ठेवलेला आहे, त्यावर वस्त्र टाकलेलं आहे, आणि त्यावर तांदूळ टाकून घेतले. त्यानंतर एक कलश घेतलेला आहे. त्या कलशामध्ये आपलं नेहमीप्रमाणे जे आहे तर आपल्याला एक नाणं, सुपारी, हळद, कुंकू आणि अक्षदा टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे तर कुंकवाची 8 बोटी जी आहेत तर ती काढून घेतलेली आहेत मी. आणि 5 अशी विड्याची पानं जी आहेत तर ती तांब्यामध्ये जे आहे तर त्या कलशामध्ये ते ठेवून घेणार आहे. आणि तो कलश जो आहे तर तो ती जी रास ठेवलेली आहे तांदळाची, तर त्यावर आपल्याला मांडून घ्यायचं आहे. आणि वरती त्यावर एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटीमध्ये आपल्याला जेवढ्या मिळतील तेवढ्या दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. कारण की आपल्याला माहिती की गणपती बाप्पांना प्रिय अशा दुर्वा आहेत, आणि त्याशिवाय त्यांची कुठलीच म्हणजे पूजा पूर्ण होत नाही. त्यासाठी दुर्वा हा खूप आवश्यक असतो, आणि या व्रताचे नाव दुर्वा गणपती व्रत असे आहे. त्यासाठी दुर्वा आवश्यकच आहेत. आणि तुम्ही बघू शकता, नंतर दुधाने आणि पाण्याने अभिषेक वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर आहे ना, फुलांनी मस्त अशी सजावट करून जे आहे तर गणपती बाप्पांजवळ आरती करून घेतलेली आहे, आणि धूपदीप देखील दाखवून घेतलेला आहे.
तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ह्या व्रताची मांडणी असते. त्यानंतर तुम्ही जे आहे तर गणपती अथर्व शीर्ष आणि त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप जो आहे तर तो करू शकता. त्यानंतर प्रणम्य शीर्ष देवम गौरीपुत्र विनायकम भक्तावासू स्मरे नित्यम आयुष कामार्थ सिद्धये हा जो श्लोक आहे, हा जो मंत्र आहे तर तो देखील तुम्ही म्हणायचा आहे. आणि अशा पद्धतीने संकल्प करून जो आहे तर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. तर माझी पूजा वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि किती प्रसन्न झालेली होती हे देखील तुम्ही बघू शकता. तर संकल्प कसं करायचा हे तुम्हाला मी गुरुपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये दाखवलेलेच आहे. त्यानंतर मी मंत्र वगैरे जप आहे तर तो करून घेतला आणि माझी पूजा पूर्ण झाली. आत्ताच जे आहे ना तर बाहेर जाऊन आली आहे. जाताना ना गडबडीमध्ये गेली होती कारण मम्मी आणि आजी आलेल्या आहेत. तर ते गेलेत आता. आम्हाला जायचं होतं, माझ्या आत्या इथे राहतात, त्यांना भेटायला जायचं होतं, तिकडे गेलो होतो. काय नाही, पॅन्ट वाळली नाही होती, त्याला गॅसवर गरम करण्यात आली होती. थंडी का? हा, तो गॅस तसंच होतोय, तो कमी चालतो काय झालं ना, गॅस अगोदर इकडच्या साईडला होता तर तो आहे ना मी फर्निचर आहे ना वरती तर गरम होत होतो त्याच्यासाठी ना तर मी इकडच्या साईडने लावून घेतला. तर एक गॅस जो आहे तो फुल चालतोय आणि एक आहे ना तर तो बिलकुल चालत नाहीये, त्याच्यामुळे कधी कधी चालू सुद्धा होत नाही. तर तो जो दारावर मुलगा येतो तो त्याची पण वाट बघणं चालू आहे, पण तो पण काही आला नाही भरपूर दिवसाचा. तो आला की परत त्याच्याकडनं रिपेअर करून घ्यावं लागणार आहे. आणि आत्ताच जे आहे तर यांच्या टिफिनसाठी भाजी टाकून दिलेली तिकडे आणि ते झालेत फ्रेश आता. तर आजी आणि मम्मी आलेली होती तर तिकडे आत्याकडे जाऊन भेटून आलो. मी पण त्यांच्यासोबत गेली होती कारण त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला होता तर त्यांना भेटायला जायचं होतं, म्हणून तिकडून जाऊन आलो. आणि आता जे आहे तर यांच्यासाठी मस्त असं चहा ठेवते आणि त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडायला जे आहे तर मोदक करायचे असतात तर मोदक वगैरे करणार आणि त्यावरच उपवास सोडायचा असतो. तर आता बघते मी काय करायचं. तर यांच्यासाठी तर टिफिन केलं आणि ते आमच्यासाठी म्हणजे मुलांसाठी आता बघू खिचडी किंवा वरण भात काहीतरी असं. खिचडी तर करावंच लागेल. तर चला तर मग आता पटकन चहा वगैरे करून घेते, त्यानंतर पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू. चहा घ्यायचा विदू, तुला घ्यायचा दूध चहा? दूध चहा घ्यायचा? चल चला चला. जिथं गेला तिथं तिथं शांत नाही माहिती का, तिथं रिकामे काम केले. चल दूध चहा देते मी तुला. का बरं खोडा करत राहतो तू? हा ओ पुलू, तू काबल खोली करत राहते का बाई? कोणत्या याच्यात देऊ? छोट्या कप मध्ये देऊ का तुला? यात देऊ? याच्यात देऊ? बर बर, हा माझी बाईला याच्यात देते मी. दूध टाकून द्यायचं विदूला, विदूला दूध टाकून द्यायचं. ते तसंच करतो तो कुठं गेला की म्हणून आहे ना. गाडी काढायची होती का? परेशान करायचं कुठं बी गेले की नाही का? शांत नाही 2 मिनिटं. बोलतात येत नाही. येते मग दीपाली थांब ना. नको कारण रस्त्याला जायला नको ना, पप्पा कंटाळा करतील. चहा घे ना मग थोडं. कुठं ते म्हटलं नको म्हणलं मला. त्याला द्यायची, त्याला देते मी एकदा. तुला जायचं का? तुला जायचं? हा येऊ लागली त्याला. मम्मी मला जायचं. उद्या या, उद्या 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 आपण उद्या जाऊ नागपंचमीला झोका खेळायला जाऊ. बाय कर आजी, बाय कर. अरे तो खात नाही काही, नाही तो तुम्ही माग लागल तिथून. नाही नको काहीच नको, तो आहे ना त्याचं काम अवघड आहे. नाही नाही काहीच नाही. येते बघा आजी कधी पैसे घ्या आजी तुला. मी चांगली सवय नाहीये. आजच्या दिवस राहू दे, उद्यापासून हा चॉकलेट आणा, चॉकलेट आणा. हा देव शांत. दादा तू आणा. अरे वा, जेम्स आणले दादा. म्हातारी बाई, म्हातारी बाई, म्हातारी बाई. हा चल बाय कर ना.
गेट लावून घे बेटा. गेट लाव. व्यवस्थित जा. मोबाईल घेतला मम्मी? घेतला का? घेतला का? याच्या जवळ होता ना विराज. हा जाऊ. हम्म. गेली बाय बाय केलं तू. कर बाय बाय. गेली आई. रडू नाही. गुड बॉय तू. गुड बॉय. जेम्स काय दादासोबत. त्याला पण दे रे. जेम्स म्हणून 2 रुपये खाणार होता. त्याला चॉकलेट आणा. विधूला चॉकलेट आण. उद्या या. जा पप्पा पे जा. पप्पा चक्कर मारते ना तर विधूला. हा नको मारू. आणि आज जे आहे तर संध्याकाळी उपवास सोडताना जे आहे तर आपल्याला मोदकावरच उपवास सोडायचे असतात. तर मी ते 11 मोदक बनवून घेतलेले होते आणि मस्त असे रव्याच्या आवरणाचे जे आहे तर मोदक बनवलेले आहेत मी. आणि ते जे आहे तर मस्तपैकी असे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तुम्ही गव्हाच्या पिठाचे देखील मोदक साध्या पद्धतीने बनवू शकतात. हे मोदक खूप छान लागतात खायला, त्यासाठी मी असे बनवत असते. तर तुम्ही सगळे मोदक देवासमोर जे आहे तर नैवेद्यात ठेवायचे आहेत आणि त्यातले जे आहे तर तुम्ही 7 मोदक खाऊन उपवास सोडायचा असतो. तर अशा पद्धतीने व्रत पूर्ण होतं. चला तर मग आज आहे ना खूप असं थकल्यासारखं वाटते आणि रात्र म्हणजे वेळ पण झालेली आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. व्हिडिओ बनवते एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. व्हिडिओ बनवते एका नवीन ब्लॉग.